श्री गणेशाये नमः. त्रयमूर्ती राजा गुरु तुझी माझा, कृष्णातीरी वास करोनी ओझा. सुभक्त तेथे करीती आनंद, ते सूर स्वर्गी पाहती विनोदा. ऐसे श्री गुरु चरण ध्यात, जाता विष्णू नामांकित. अति श्रमला चालत, राहिला एका वृक्षातळी. क्षण एक निद्रिस्त, मनी श्रीगुरु चिंतित. कृपानिधी अनंत, दिसे स्वप्नी परियेसा. रूप दिसे सुषुप्तीत, जटाधारी भस्मांकित. व्याघ्रचर्म परिधानित, पितांबर कासे देखा. येवोनी योगीश्वर जवळी, भस्म लाविले कपाळी. आश्वासुनी तयावेळी, अभयकर देतसे. इतके देखोनी सुषुप्तीत, चेतन झाला नामांकित. चारी दिशा अवलोकित, विस्मय करी तयावेळी. मूर्ती देखली सुषुप्तीत, तेची ध्यात असे मनात. पुढे निघाला मार्ग क्रमित, प्रत्यक्ष देखे तैसाची. देखोनी योगीशाते, करीत झाला दंडवते. कृपाभाकी करुण वक्रे, माता पिता तू म्हणत असे. जय जयाजी योगाधीश, अज्ञान तम विनाश. तू ज्योती प्रकाश, कृपानिधी सिद्धमुनी. तुझे दर्शन निशेष, गेले माझे दुरित दोष. तू तारक आम्हास, म्हणून आलासी स्वामिया. कृपेने भक्ता लागुनी, येणे झाले कोठोनी. तुमचे नाम कवण मुनी, कवणस्थानी वास तुम्हा. सिद्ध म्हणे आपण योगी, हिंडो तीर्थे भूमी स्वर्गी. प्रसिद्ध आमचा गुरुजगी, नरसिंह सरस्वती विख्यात. त्याचे स्थान गाणगापूर, अमरजा संगम भीमातीर. त्रयमूर्तीचा अवतार, श्री नरसिंह सरस्वती. भक्त तारा वया लागी, अवतार त्रयमूर्ती जगी. सदा ध्याती अभ्यास योगी, भवसागर तरावया. ऐसा श्री गुरु कृपा सिंधू, भक्तजन सदा वरदू. अखिल सौख्य श्रियानंदू, देत होय शिष्यवर्गा. त्याचे भक्ता कैसे दैन्य, अखंड लक्ष्मी परिपूर्ण. धनधान्यादी गोधन, अष्टैश्वर्य नांदती. ऐसे म्हणे सिद्धमुनी, ऐकोनी विनवी नामकरणी. आम्ही असतो सदा ध्यानी, तया श्रीगुरु यतीचे. ऐसी कीर्ती बिद्र ख्याती, सांगत असे सिद्धयती. वंशोवंशी करीतो भक्ती, कष्ट आम्हा केवी पाहे. तू तारक आम्हासी, म्हणोनी माते भेटलासी. संहार करोनी संशयासी, निरोपावे स्वामिया. सिद्ध म्हणे तयावेळी, ऐक शिष्य स्तोममोळी. गुरुकृपा सूक्ष्मस्थूळी, भक्तवत्सल्य परियेसा. गुरुकृपा होय ज्यासी, दैन्य दिसे कैसे त्यासी. समस्त देव त्याच्या वंशी, कळी काळासी जिंके नर. ऐसी वस्तू पूजनी, दैन्यवृत्ती सांगसी जणी. नसे तुझे निश्चय मनी, म्हणून कष्ट भोगितोसी. त्रयमूर्ती श्रीगुरु, म्हणून जाणिले निर्धारू. देऊ शकेल अखिल वरू, ऐका भावे भजावे. एखाद्या समयी श्रीहरी, अथवा कोपे त्रिपुरारी. रक्षिल श्रीगुरु निर्धारी, आपुल्या भक्तजनासी. आपण कोपे एखाद्यासी, रक्षू न शके व्योमकेशी. अथवा विष्णू परियेसी, रक्षू न शके अवधारी. ऐसे ऐकोनी नामकरणी, लागे सिद्धाच्या चरणी. विनवित असे कर जोडुनी, भक्तिभावे करोनिया. स्वामी ऐसा निरोप देती, संदेह होता माझ्या चित्ती. गुरु केवी झाले त्रिमूर्ती, ब्रह्मा विष्णू महेश्वर. आणिक तुम्ही निरोपिलेती, विष्णू रुद्र जरी कोपती. राखो शको गुरु निश्चिती, गुरु कोपलिया न रक्षी कोणी. हा बोल असे कवणाचा,
कवण शास्त्र पुराणीचा, संदेह फेडिगा मनाचा, जेणे मन दृढ होय. येणे परी नामकरणी, सिद्धासी पुसे वंदोनी, कृपानिधी संतोषोनी, सांगत असे परीयेसा. सिद्ध म्हणे शिष्यासी, तुव्हा पुसिले आम्हासी, वेदवाक्य साक्षीसी, सांगेन ऐका एकचित्ते. वेदचारी उत्पन्न झाले ब्रह्मयाचे मुखे करून, त्या पासव पुराण अष्टदश विख्यात. तया अष्टदशात ब्रह्मवाक्य असे ख्यात, पुराण ब्रह्मवैवर्त प्रख्यात असे त्रिभुवनी. नारायण विष्णुमूर्ती, व्यास झाला द्वापाराती, प्रकाश केला ह्या क्षिती, ब्रह्मवाक्य विस्तारे. तया व्यासापासूनी ऐकले समस्त ऋषीजनी, तेची कथा विस्तारोनी, सांगेन ऐका एकचित्त. चतुर्मुख ब्रह्मयासी, कलियुग पुसे हर्षी, गुरुमहिमा विस्तारेसी, ब्रह्मदेवे निरोपिला. ऐसे म्हणता नामकरणी, पुनरपि सिद्धांसी नमुनी, विनवित असे कर द्वय जोडुनी, भावभक्ती करोनिया. म्हणे सिद्ध योगीश्वरा, अज्ञान तिमिर भास्करा, तू तारक भवसागरा, भेटलासी कृपासिंधू. ब्रह्मदेवे कलियुगासी, सांगितले केवी कार्यासी, आद्यंत विस्तारेसी, निरोपिले स्वामिया. ऐक शिष्य एकचित्ता, जगी प्रलय झाला होता, आदिमूर्ती निश्चिता, होते वटपत्र शयनी. अव्यक्त मूर्ती नारायण, होते वटपत्री शयन, बुद्धी संभवे चेतन, आणिक सृष्टी रचावया. प्रपंच म्हणजे सृष्टी रचना, करणे म्हणोनी आले मना, जागृत होय ह्या कारणा, आदिपुरुष तयावेळी. जागृत होवोनी नारायण, बुद्धी संभवे चेतन, कमळ उपजवी नाभीहून, त्रैलोक्याचे रचनाधर. तया कमळामधून उदय झाला ब्रह्मा आपण, चारी दिशा पाहोन चतुर्मुख झाला देखा. म्हणे ब्रह्मा तयावेळी, समस्ताहुनी आपण बळी, मजहुनी आणिक बळी, कवण नाही म्हणत असे. हसोनिया नारायणू, बोले वाचे शब्दवचनू, आपण असे महाविष्णू, भजा म्हणे तयावेळी. देखोनिया श्री विष्णुसी, नमस्कारी ब्रह्माहर्षी, स्तुती केली बहुवसी, अनेक काळ परीयेसा. संतोषोनी नारायण, निरोप दिदला अतिगहन, सृष्टी रचिगा म्हणून, आज्ञा दिदली तयावेळी. ब्रह्मा म्हणे विष्णुसी, नेने सृष्टी रचावयासी, देखिले नाही कैसी, केवी रचू म्हणत असे. ऐकोनी ब्रह्मयाचे वचन, निरोपी त्यासी महाविष्णू आपण, वेद अस्ति हेगे म्हणून, देत झाला तयावेळी. सृष्टी रचावयाचा विचार, असे वेदांत सविस्तार, तेनेची परी रचूनी स्थिर, प्रकाश करी म्हणितले. अनादि वेद असती जाण, असे सृष्टीचे लक्षण, जैसा आरसा असे खुण, सृष्टी रचावी तयापरी. ह्या वेद मार्गे सृष्टीसी, रचिगा ब्रह्मया अहर्निशी, म्हणोनी सांगे ऋषिकेशी, ब्रह्मा रची सृष्टी तेथे. सुजी प्रजा अनुक्रमे, विविध स्थावर जंगमे, स्वेदज अंडज नामे, जारज उद्भीज उपजविले. श्री विष्णूचे निरोपाने, त्रिजग रचिले ब्रह्मयाने, ज्यापरी सृष्टी क्रमणे, व्यासे ऐसे कथियेला. सिद्ध म्हणे शिष्यासी, नारायण वेद व्यास ऋषी, विस्तार केला पुराणासी, अष्टदश विख्यात. तया अष्टदशात पुराण ब्रह्मवैवर्त, ऋषेश्वरासी सांगे सुत,
तेची परी सांगत असे. सनकादिकाते उपजवोनी ब्रह्मनिष्ठ निर्गुणी मरीचादी ब्रह्म सगुणी उपजवी ब्रह्मा तयावेळी तेथोनी देवदैत्यासी उपजवी ब्रह्मा परियेसी सांगतो कथा विस्तारेसी ऐका आता शिष्योत्तमा कृत त्रेता द्वापारयुग उपजवी मग कलियुग एकेकाते निरोपी मग भूमीवरी प्रवर्तावया बोलावुनी कृतयुगासी निरोपी ब्रह्मा परियेसी तुम्हा जावोनी भूमिसी प्रकाश करी आपणाते ऐकोनी ब्रह्मयाचे वचन कृतयुग आले संतोषन सांगेन त्याचे लक्षण ऐका श्रोते एकचित्ते असत्य नेणे कधी वाचे वैराग्यपूर्ण ज्ञानी साचे यज्ञोपवित आभरण त्यांचे रुद्राक्षमाळा करी कंकणे येणे रूपे युगकृत ब्रह्मयासी असे विनवित माते तुम्ही निरोप देत केवी जाऊ भूमीवरी मनुष्य लोक असत्य निंदा अपवादक मातेन सहावे ते एक कवणे परी वर्तवावे ऐकोनी सत्ययुगाचे वचन निरोपितो ब्रह्मा आपण तुम्हा वर्तवावे सत्वगुण कच्चित काळ येणे परी न करी जड तुते जाण आणिक युग पाठवीन तुम्हा राहावे सावध होऊन मनोनी पाठवी भूमीवरी वर्तता येणे परी ऐका झाली अवधी सत्याधिका बोलवुनी त्रेतयुगा देखा निरोपी ब्रह्मा परियेसा त्रेतयुगाचे लक्षण ऐक शिष्य सांगेन असे त्याची स्थूलतनु हाती असे यज्ञ सामग्री त्रेतायुगांचे कारण यज्ञ करीती सकळजन धर्मशास्त्र प्रवर्तन कर्ममार्गे ब्राह्मणासी हाती असे कुश समिधा ऐसे धर्म प्रवर्तक सदावसे ऐसे युग गेले हर्ष निरोप घेऊनी भूमीवरी बोलावुनी ब्रह्महर्षी निरोप देत द्वापारासी सांगेन त्याचे रूपासी ऐका श्रोते एकचित्ते खट्वांग धरोनी हाती धनुष्य बाण एके हाती लक्षण उग्र असे शांती निष्ठुर दया दोन्ही असे पुण्य पाप समान देखा स्वरूपे व्यापार असे निका निरोप घेऊनी कौतुका आला आपण भूमीवरी त्याचे दिवस पुरल्यावरी कलियुगाते पाचारी जावे त्वरित भूमीवरी म्हणून सांगे ब्रह्मा देखा ऐसे कलियुग देखा सांगेन लक्षणे ऐका ब्रह्मयाते सम्मुखा केवी गेले परियेसा विचारहीन अंतकरण पिशाच्यासारखे वदन तोंड खालते करून ठाई ठाई पडत असे वृद्ध आपण विरागहीन कल द्वेष संगे घेऊन वाम हाती धरोनी शिन्न येत ब्रह्मया सम्मुख जिव्हा धरोनी उजवे हाती नाचे केली अतिप्रीती दोषोत्तरे करी स्तुती पुण्य पाप समिश्रित हासे रडे वाकुल्या दावी वाकुडे तोंड मुखी शिवी ब्रह्मया पुढे उभा राही काय निरोप म्हणोनिया देखोनिया तयाचे लक्षण ब्रह्मा हासे अति गहन पुसत असे अति विनयाने लिंग जीवाका धरिली कलियुग म्हणे ब्रह्मयासी जिंकीन समस्त लोकासी लिंग जिव्हा रक्षणारांसी हारी असे आपणाते या कारणे लिंग जिव्हा धरोनी नाचे ब्रह्मदेवा तेथे मी जाईन स्वभावा आपण नबिये कवणाते ऐकोनी कलीचे वचन निरोप देत ब्रह्मा आपण भूमीवरी जाऊन प्रकाश करी आपुले गुणे कली म्हणे ब्रह्मयासी मज पाठविता भूमिसी आपुले गुण तुम्हासी सांगेन ऐका स्वामिया उच्छेद करीन धर्मासी
आपण असे निरंकुशी निरानंद परियेसी निंदा कलह माझेनी. परद्रव्य हारक परस्त्रीरत हे दोघे माझे भ्रात. प्रपंच मत्सर दंभक प्राणसखे माझे असती. बका सारिखे संन्यासी तेची माझे प्राण परियेसी. छळण करोनी उदरासी मिळविती पोषणार्थ. तेची माझे सखे जाण आणिक असतील पुण्यजन. तेची माझे वैरी जाण म्हणून विनवी ब्रह्मयासी. ब्रह्मा म्हणे हे कलियुगासी सांगे तुझ उपदेशी. कलियुगी आयुष्य नरासी स्वल्प असे 100. पूर्व युगांतरी देखा आयुष्य बहु मनुष्य लोका. तप अनुष्ठान ऐका करीती अनेक दिवसवरी. मग होय तयासी गती आयुष्य असे अखंडिती. या कारणे क्षिती कष्टती बहु दिवसापर्यंत. तैसे नवेची कलियुग जाण स्वल्प आयुष्य मनुष्यपण. करती तप अनुष्ठान शीघ्र पावती परमार्थ. जे जन असती ब्रह्मज्ञानी पुण्य करतील जाणोनी. त्यास तुवा सहाय्य होऊनी वर्तत असे म्हणे ब्रह्मा. ऐकोनी ब्रह्म याचे वचन कली म्हणत असे नमोन. स्वामींनी निरोपिले जे जन तेची माझे वैरी असती. ऐसे वैरी जेथे असती केवी जाऊ तयाक्षिती. ऐकता होय मज भीती केवी पाहू तयासी. 500 भूमंडळात भरतखंडी पुण्य बहुत. मज मारतील देखत कैसा जाऊ म्हणत असे. ऐकोनी कलीचे वचन ब्रह्मा निरोपी हसोन. काळात म्याते मिळोन तुवा जावे भूमिसी. काळात म्याचे ऐसे गुण धर्मवासना करील छेदन. पुण्यात्माचे अंतकरण उपजेल बुद्धी पापविषयी. कली म्हणे ब्रह्मयासी वैरी माझे परियेसी. वसतात भूमंडळासी सांगेन स्वामी ऐकावे. उपद्रविती माते बहुत कृपानये मज देखत. जे जन शिवहरी ध्यात धर्मरत मनुष्य देखा. आणिक असती माझे वैरी वास करीती गंगातीरी. आणिक वारणशीपुरी जाऊनी धर्म करीती देखा. तीर्थे हिंडती जे चरणी आणिक ऐकती पुराणे. जे जन करीती सदा दाने तेची माझे वैरी जाण. ज्यांच्या मनी वसे शांती तेची माझे वैरी ख्याती. अंधाभिकपणे पुण्य करीती त्यासी देखता भीत असे. नासागरी दृष्टी ठेवूनी जप करीती अनुष्ठानी. त्यासी देखताची नयनी प्राण माझा जात असे. स्त्रिया पुत्रावरी प्रीती माय बाप अव्हेरिती. त्यावरी माझी बहुप्रीती परम इष्ट माझे जाण. वेदशास्त्रांते निंदिती हरिहराते भेद पाहती. अथवा शिव विष्णू दूषिती ते परम आप्त माझे जाण. जितेंद्रिय जे असती नर सदा भजती हरिहर. राग द्वेष विवर्जित धीर त्यासी देखोनी मज भय. ब्रह्मा म्हणे कलियुगासी तुझा प्रकाश बहुवसी. तुव्हा जाताची भूमिसी तुझे इच्छे राहतील. एखाद्या विरळागत होईल नर पुण्यवंत. त्याते तुव्हा सहाय्य होत वर्तवावे म्हणे ब्रह्मा. ऐकोनी ब्रह्म याचे वचन कलियुग करीतसे नमन. कर संपुट जोडोन विनवित असे परियेसा. माझ्या दुष्ट स्वभावासी केवी सहाय्य व्हावे धर्मासी. सांगा स्वामी उपायासी कवणे परी राहाटावे. कलीचे वचन ऐकोनी ब्रह्मा हसे अतिगहनी. सांगत असे विस्तारोनी उपाय कलीसी राहटावया. काळ वेळ असती दोनी तुझ सहाय्य होऊनी. येत असती निर्गुणी तेची दाविती तुझ मार्ग.
निर्मळ असती जे जन, तेची तुझे वैरी जाण. मळमूत्रे जयासी वैष्टन, ते तुझे इष्ट परियेसा. याचे कारणे पापपुण्यासी विरोध असे परियेसी. जे अधिक पुण्यराशी, तेची जिंकिती तुझ. या कारणे विरळागत होतील नर पुण्यवंत, तेची जिंकिती निश्चित. बहुतेक तुझ वश्य होती. एखादा विवेकी जाण, राहे तुझे उपद्रव साहोन. जे न साहती तुझे दारुण, तेची होती वैश्य तुझ. या कारणे कलियुगाभितरी जन्म होतील येणे परी. जे जन तुझेची परी, न होय त्या ईश्वरा प्राप्ती. ऐकोनी ब्रह्मदेवाचे वचन, कलियुग करीतसे प्रश्न. कैसे साधूंचे अंतकरण, कवण असे निरोपावे. ब्रह्मा म्हणे तयावेळी, एकचित्ते ऐककली. सांगेन ऐका श्रोते सकळी, सिद्ध म्हणे शिष्यासी. धैर्य धरोनी अंतकरण, शुद्ध बुद्धी वर्तती जन. दोष न लागती कधी जाण, लोभ वर्जित नरासी. जे नर भजती हरिहरासी, अथवा असती काशी निवासी. गुरु सेविती निरंतरेसी, त्यासी तुझा न लागे दोष. माता पिता सेवकासी, अथवा सेवी ब्राह्मणासी. गायत्री कपिला धेनुसी, भजनारांसी न लागे दोष. वैष्णव अथवा शैवासी, जे सेविती नित्य तुळशीसी. आज्ञा माझी आहे ऐसी, तयासी बांधू नको. गुरु सेवक असती नर, पुराण श्रवण करणार. सर्व साधन धर्मपर, त्याते तुवान बाधावे. सुकृत शास्त्र परायणासी, गुरु ते सेविती वंशोवंशी. अनेक धर्म करणारांसी, त्याते तुवान बाधावे. कली म्हणे ब्रह्मयासी, गुरु महिमा आहे कैसी. कवण गुरु स्वरूपे कैसी, विस्तारावे मजप्रती. ऐकोनी कलीचे वचन, ब्रह्मा सांगतसे आपण. गकार म्हणजे सिद्ध जाण, रेफ पापस्य दाहक. उकार विष्णू र व्यक्त, त्रितयात्मा श्रीगुरु सत्य. परब्रह्म गुरु निश्चित, म्हणून सांगे कलिसी. गणेशो वाग्निना युक्तो, विष्णुनाच समन्वितः. वर्णद्वयात्मको मंत्रश्च मुक्तिप्रदायकः. गणेशाते म्हणती गुरु, तैसाची जाण असे वैश्वानरू. ऐसाची जाण षाडंग धरू, गुरु शब्द वर्ते इतके ठाई. गुरु पिता गुरुमाता, गुरुरेव परशिव. शिवे रुष्टे गुरुस्त्राता, गुरौरुष्ट्रेण कश्चन. गुरु आपला माता पिता, गुरु शंकरू निश्चिता. ईश्वर होय जरी कोपता, गुरु रक्षिल परियेसा. गुरु कोपेल एखाद्यासी, ईश्वर न राखे परियेसी. ईश्वर कोपेल ज्या नरासी, श्री गुरु रक्षी निश्चये. गुरु ब्रह्मा गुरु विष्णू, गुरुदेव महेश्वर. गुरुरेक परब्रह्म, तस्माद गुरु मुपाश्रयेत. गुरु ब्रह्मा सत्य जाण, तोची रुद्र नारायण. गुरुची ब्रह्मा कारण, म्हणून गुरु आश्रवा. हरौ प्रसन्ने आपि च वैष्णवा जना, संप्रार्थयन्ते गुरुभक्तिमव्ययामः. गुरौ प्रसन्ने जगदीश्वर, सदा जनार्दन स्तुष्यति सर्वसिद्धिदम्. ईश्वर जरी प्रसन्न होता, त्यासी गुरु होय ओळखविता. गुरु आपण प्रसन्न होता, ईश्वर होय आधीन आपुल्या. गुरु सदा दर्शयिता, प्रवृत्ती तीर्थव्रतम. योगतपादि धर्मानं, आचार वर्णादि विवेकज्ञानं. ज्ञानं परं भक्ति विवेकयुक्तं. गुरु भजे शास्त्रमार्ग,
वर्तोनी तीर्थव्रत योग तपादी मुनी आचारा वर्णादी ज्ञानी ज्ञानपरम भक्ती विवेकयुक्त या कारणे श्री गुरुसी भजावे शास्त्र मार्गेसी तीर्थव्रत याग तपासी ज्योती स्वरूप असे जाण आचार धर्म वर्णाश्रमासी विवेक धर्म मार्गासी भक्ती वैराग्य युक्तांसी गुरुची मार्ग दाविणार इतके ऐकोनी कली आपण विनवित असे कर जोडून गुरु सर्व देव समान केवी झाला सांग मज ब्रह्मा म्हणे कलिसी सांगेन तुझ विस्तारेसी एकचित्ते परियेसी गुरु विणे पार नाही गुरु बिनान श्रवणं भवेत कस्यापि कस्यचित बिना कर्णेन शास्त्रस्य श्रवणो तत्त्वको भवेत गुरु विण समस्तासी श्रवण कैसे परियेसी श्रवण होता मनुष्यासी समस्त शास्त्रे ऐकती शास्त्र ऐकता परियेसी तरतील संसारासी या कारणे गुरुची प्रकाशी ज्योती स्वरूप जाणावा गुरु सेविता सर्वसिद्धी होती परियेसा त्रिशुद्धी कथा वर्तली अनादी अपूर्व तुझ सांगेन पूर्वी गोदावरीच्या तीरी अंगिरस ऋषीचा आश्रम थोरी वृक्ष असती नानापरी पुण्यनामे मृग वसती ब्रह्मा ऋषी आदि करोनी तप करीती तयास्थानी तया ते वेद धर्म म्हणोनी पैलपुत्र होता द्विज तया शिष्य बहु असती वेदशास्त्र अभ्यासिती त्यात दीपक म्हणोनी ख्याती शिष्य होता परियेसा होता शिष्य गुरुपरायण केला अभ्यास शास्त्रपुराण झाला असे अतिनिपुण सेवा करिता श्री गुरुची वेदधर्म ऐके दिनी समस्त शिष्यासी बोलवुनी पुसत असे संतोषोनी ऐका शोते एकचित्ते बोलवुनी शिष्यासी बोले श्री गुरु परियेसी प्रीती असेल आम्हासी तरी माझे वाक्य परियेसा शिष्य म्हणती गुरुसी जे जे स्वामी निरोपीसी तू तारक आम्हासी अंगीकारू हा भरवसा गुरुचे वाक्य जो न करी तोची पडे रौरव घोरी अविद्या माया सागरी बुडोनी जाय तो नर मग तया कैसी गती नरकी पडे तो सतती गुरु तारक हे ख्याती वेदपुराणे बोलती ऐकोन शिष्याची वाणी तोषला वेदधर्म मुनी संदीपकाते बोलमुनी सांगत असे परियेसा ऐक शिष्य सकळिक आमुचे पूर्वजित असे एक जन्मांतरी सहस्त्राधिक केली होती महापातके आमुचे अनुष्ठान करिता बहुत गेले प्रक्षाळिता काही शेष असे आता भोगिल्या वाचोनी न सुटे जाण तया सामर्थ्य उपेक्षा करीतो पापमोक्ष आड निघतो याचे कारणे निष्कृती करीतो तया पाप घोरासी न भोगिता आपुले देही आपुले पाप निष्कृती नाही हा निश्चय जाणोनी पाही भोगावे आम्ही परियेसा या पापाचे निष्कृतीसी जावे आम्ही वाराणसीसी जाईल पाप शीघ्रेसी प्रख्यात असे अखिल शास्त्री या कारणे आम्हासी न्यावे पुरी वाराणसीसी पापभोगीन स्वदेहासी माते तुम्ही सांभाळावे या समस्त शिष्यात कवण असे सामर्थ्यवंत अंगीकारावे त्वरित म्हणून पुसे शिष्यांसी तया शिष्यामध्ये एक नाम असे संदीपक बोलत असे अतिविवेक तया गुरु प्रतिदेखा दीपक म्हणे गुरुस पाप करिता देहनाश न करावा संग्रहो दुःखास शीघ्र करा प्रतिकारू वेदधर्म म्हणे तयासी दृढ देह असता मनुष्यासी क्षालन करावे
पापासी पुढती वाढे विषापरी. अथवा तीर्थे प्रायश्चिते आपुले देही भोगोनी त्वरिते. पाप वेगळे न होता निरुते मुक्ती नवे आपणासी. देव अथवा ऋषेश्वरासी मनुष्यादी ज्ञानवंतासी क्षालन होय पापासी आपुले आपणन भोगिता. दीपक म्हणे गुरुसी स्वामी निरोपावे आपणासी. सेवा करीन स्वशक्तीसी न करिता अनुमान सांगिजे. ऐकोन दीपकाचे वचन वेदधर्म म्हणे आपण. कुष्टे होईल अंगहीन अंधक पांगुळ परियेसा. संवत्सर 21 माते सांभाळावे बहुत. जरी असेल दृढव्रत अंगीकारावी तुम्ही सेवा. दीपक म्हणे गुरुसी कुष्टी होईन आपण हर्षी. अंध होईन 21 वर्षी पाप निष्कृती करीन. तुमचे पापाचे निष्कृती मी करीन निश्चिती. स्वामी निरोपावे त्वरिती म्हणून चरणांसी लागला. ऐकोन शिष्यांची वाणी संतोषला वेदधर्म मुनी. सांगत असे विस्तारोनी तया पाप लक्षणे. आपुले पाप आपणासी ग्राह्य नवे पुत्र शिष्यांसी. न भोगिता स्वदेहासी न वेचे पाप परियेसा. ह्या कारणे आपण देखा भोगीन आपुले पाप दुःख. सांभाळी मज तू संदीपक 21 वर्षे पर्यंत. जे पीडिती रोगे देखा प्रति पाळणारांसी कष्ट अधिका. मदहुनी संदीपका तू ते कष्ट अधिक जाण. या कारणे आपुले देही भोगीन पाप निश्चयी. तुम्हा प्रति पाळावे पाही काशीपुरा नेऊनिया. तया काशीपुरी जाण पाप वेगळा होईन. आपण शाश्वत पद पावेन तुझकरिता शिष्योत्तमा. दीपक म्हणे गुरुसी अवश्य नेईन पुरी काशी. सेवा करीन 21 वर्षी विश्वनाथा सम तुमची. ब्रह्मा म्हणे कलियुगासी कैसा होता शिष्य त्यासी. कुष्ट होताची गुरुसी नेले काशीपुरा. मणिकर्णिका उत्तर देशी कमळेश्वर संधिदेसी. राहिले तेथे परियेसी गुरु शिष्य दोघे जण. स्नान करोनी मणिकर्णिकेसी पूजा करीती विश्वनाथासी. प्रारब्ध भोग त्या गुरुसी भोगित होता तया स्थानी. कुष्ठरोग झाला बहुत अक्षहीन अतिदुःखित. संदीपक सेवा करीत अतिभक्ती करोनिया. व्यापिला देह कुष्ठे बहुत कृमी पडे रक्त. दुःखे व्यापला अत्यंत अपस्मारी झाला जाण. भिक्षा मागोनी संदीपक गुरुसी आणोनी देत नित्यक. करी पूजा भावे एक विश्वनाथ स्वरूप म्हणत असे. रोगे करोनी पीडिता नरू साधूजन होती क्रूरू. तेची देखा द्विजवरू होय क्रूर एखाद्या वेळी. भिक्षा आणिता एखाद्या दिवशी न जेवे श्री गुरु कोपेसी. स्वल्प आणिले म्हणून क्लेशी सांडोनी देत भूमीवरी. येणे दिवशी जावोनी शिष्य आणि अन्ने बहुवस. मिष्ठान्ने न आणि म्हणून क्लेश करीत झाला परियेसा. परोपरीचे पक्वान्न का नाणीशी म्हणे जाण. कोपे मारू येत आपण शाखा परोपरी मागत असे. जितके आणि मागोनिया सर्वस्वे करीतसे वाया. कोपे देत शिव्या परोपरी परियेसा. एखाद्या समयी शिष्यासी म्हणे ताता ज्ञानराशी. मज निमित्त कष्टलासी शिष्यराया शिखामणी. सेवेची म्हणत वचने क्रूर माते गांजिले अपार. तू आमुचे विष्ठामूत्र क्षणक्षणा धूत नाही. खाताती मज मक्षिका का न निवारिसी संदीपक. सेवा करिता म्हणे ऐका भिक्षा नाणीशी म्हणत असे. ह्या कारणे पापगुण ऐसेची असती जाण. बोखट वाक्य निर्गुण पाप म्हणोनी जाणावे.
पाप असे जेथे बहुत, दैत्य मत्सर वसे तेथ, शुभाशुभ नेणे कच्चित, पापरूपे जाणावा. एखाद्या दैन्यकासी दुःखे प्राप्त होती कैसी, अपस्मार होय जयासी, पापरूप तेची जाण. समस्त रोग असती देखा, कुष्ठ 16 भाग 9 निका, वेदधर्म द्विज एका, कष्ट तसे येणे परी. ऐसे गुरुचे गुणदोष मनातन आणि तोची शिष्य, सेवा करी एक मानस, तोची ईश्वर मानोनी. जैसे जैसे मागे अन्न, आणोनी देत असे परिपूर्ण, जैसा विश्वेश्वर नारायण, तैसा गुरु म्हणत असे. काशी क्षेत्र थोर असता, न करी कदा तीर्थयात्रा, न जाय देव दर्शना सर्वदा, गुरुसेवे वाचोनी. न तीर्थयात्रा न च देवयात्रा, न देहयात्रा न च गेहयात्रा, अहर्निश ब्रह्महरिः, सुबुद्धो गुरु प्रसव्यो नहि सेव्य मन्यतः. आपुले देह संरक्षण, कधी न करी शिष्यदान, लय लावोनी श्रीगुरुचरण, कवणा सवेन बोलेची. अहोरात्र येणे परी, ब्रह्मा शिव म्हणे हरी, गुरुची होय निर्धारी, म्हणोनी सेवा करीत असे. गुरु बोले निष्ठुरेसी, आपण मनी संतोषी, जे जे त्याचे मानसी, पाहिजे तैसे वर्तत असे. वर्तता येणे परी देखा, प्रसन्न होऊनी पिनाक, उभा येऊनी सम्मुख, वर माग म्हणत असे. अहो गुरु भक्त दीपका, महाज्ञानी कुलदीपका, तुष्टलो तुझ्या भक्तिसी ऐका, प्रसन्न झालो माग आता. दीपक म्हणे ईश्वरासी, हे मृत्युंजय व्योमकेशी, न पुसता आम्ही गुरुसी, वर नघे सर्वदा. म्हणून गेला गुरुपासी, विनवित असे तयासी, विश्वनाथ आम्हासी, प्रसन्न होऊनी आलास. निरोप झालिया स्वामींचा, मागेन उपशम व्याधीचा, वर होता सदाशिवाचा, बर्वे होईल म्हणत असे. ऐकोनिया शिष्यांचे वचन, बोले गुरु कोपायमान, माझे व्याधी निमित्त जाण, नको प्रार्थू ईश्वरासी. भोगिल्या वाचोनी पातकासी, निवृत्ती नवेगा परियेसी, जन्मांतरी बाधिती निश्चयेसी, धर्मशास्त्री असे जाण. मुक्ती अपेक्षा ज्याच्या मनी, तेणे करावी पापधुणी, शेष राहता निर्गुणी, विघ्न करतील मोक्षासी. ऐसिया परी शिष्यासी, गुरु सांगे परियेसी, निरोप मागोनी श्रीगुरुसी, गेला ईश्वर सम्मुख. जावोनी सांगे ईश्वरासी, न लगे वर आपणासी, नये गुरुचे मानसी, केवी घेऊ म्हणत असे. विस्मय करोनी व्योमकेशी, गेला निर्वाण मंडपासी, बोलवुनी समस्त देवासी, सांगे वृत्तांत विष्णुपुढे. श्री विष्णू म्हणे शंकरास, कैसा गुरु कैसा शिष्य, कोठे त्याचा रहिवास, सांगावे मज निर्धारे. सांगे ईश्वर विष्णूसी, आश्चर्य देखिले परियेसी, दीपक शिष्य निश्चयेसी, गुरु भक्त असे जाण. गोदावरी तीरवासी, वेदधर्म म्हणजे तापसी, त्याची सेवा अहर्निशी, करीतो भावे एकचित्त. नाही त्रिलोकी देखिला कोणी, गुरुभक्ती करणार निर्गुणी, त्याचे देखोनी माझे मनी, अति प्रीती वर्तत असे. वर देईन म्हणोनी आपण, गेलो होतो तया जवळी जाण, गुरुचा निरोप नाही म्हणून, नघे वर परियेसा. अनेक दिव्य सहस्त्र वर्षी, तप करीती महाऋषी, वर मागती अहर्निशी, नाना कष्ट करोनिया. तैसा तापसी योगी यासी, नवे मज वर द्यावयासी, बलात्कारे देता तयासी, वर न घेतो दीपक. तन्मन अर्पोनी श्रीगुरुसी, सेवा करीतो संतोषी, त्रयमूर्ती म्हणोनी गुरुसी, निश्चये भजत असे.
समस्त देव माता पिता गुरुची असे तत्वता, निश्चय केला असे चित्त गुरु परमात्मा म्हणोनी. किती म्हणोनी वर्णू त्यासी, अविद्या अंधकारासी, छेदिता दीपक परियेसी, कुलदीपक नाम सत्य, धर्म ज्ञान सर्व एक, गुरुची म्हणे कुलदीपक, चरणसेवा मनपूर्वक, करीतो गुरुची भक्तीने. इतके ऐकोनी षाडंग धरू, पाहावया गेला शिष्य गुरु, त्याचा भक्ती प्रकारू, पाहे तयावेळी. सांगितले विश्वनाथे, त्याहुनी दिसे आणिक तेथे, संतोषोनी दीपकाते, म्हणे विष्णू परियेसा. बोलहुनी दीपकासी, म्हणत असे ऋषिकेशी, तुष्टलो तुझ्या भक्तीसी, वर माग म्हणत असे. दीपक म्हणे विष्णूसी, काय भक्ती देखोनी आम्हासी, वर देतोसी परियेसी, कवण कार्य सांग मज. लक्ष कोटी सहस्त्रवरुषी, तप करीती अरण्यवासी, त्यासी करीतोसी उदासी, वर न देसी नारायण. मी तरी तुझ भजत नाही, तुझे नाम स्मरत नाही, बलात्कारे येवोनी पाही, केवी देशी वर मज. ऐकोनी दीपकाचे वचन, संतोषला नारायण, सांगत असे विस्तारोन, तया दीपका प्रती देखा. गुरु भक्ती करिसी निर्वाणेसी, म्हणून आम्ही झालो संतोषी, जे भक्ती केली त्वा गुरुसी, तेची आम्हासी पावली. जो नर असेल गुरुभक्त जाण, तोची माझा जीव प्राण, त्यासी वैश्य झालो आपण, जे मागेल ते देतो तया. सेवा करी माता पिता, ती पावे मज तत्वता, पती सेवा स्त्रिया करिता, तेही मज पावत असे. एखाद्या भल्या ब्राह्मणासी, यती योगेश्वर तापसी, करीती नमन भक्तीसी, तेची मज पावे जाण. ऐसे ऐकोनी दीपक, नमित झाला आणिक, विनवित असे देख, म्हणे सिद्ध नामधारका. ऐक विष्णू ऋषिकेशी, निश्चय असो माझ्या मानसी, वेदशास्त्र मीमांसादिकासी, गुरु आम्हासी देणार. गुरुपासोनी सर्व ज्ञान, त्रयमूर्ती होती आम्हा आधीन, आमुचा गुरुची देव जाण, अन्यथा नाही जाण पा. सर्व देव सर्व तीर्थ, गुरुची आम्हा असे सत्य, गुरु वाचोनी आम्हा परमार्थ, काय दूर असे सांग. समस्त योगी सिद्धजन, गुरु वाचोनी न होती स ज्ञान, ज्ञान होता ईश्वर आपण, केवी दूर असे सांगा. जो वर द्याल तुम्ही मज, श्री गुरु देतो काय चोज, ह्या कारणे श्री गुरुराज, भजत असे परियेसा. संतोषोनी नारायण, म्हणे धन्य धन्य माझा प्राण, तू शिष्य शिरोरत्न, बाळक तुची आमुचा. काहीतरी माग आता, वर देईन तत्वता, विश्वनाथ आला होता, दुसरे न वर द्यावयासी मी आलो. आमुचेनी मन संतोषी, वर माग जो तुझ्या मानसी, तुझ वैश्य झालो निर्धारेसी, जे पाहिजे ते देईन आता. दीपक म्हणे विष्णूसी, जरी वर आम्हा देसी, गुरुभक्ती होय अधिक मानसी, ऐसे मज ज्ञान द्यावे. गुरुचे रूप आपण ओळखे, ऐसे ज्ञान देई सुखे, ह्या परतेन मागे निके, म्हणून चरणी लागला. दिधला वर षाडंग पाणी, संतोषोनी बोले वाणी, अरे दीपका शिरोमणी, तू माझा प्राणसखा होसी. तुम्हा ओळखिले गुरुसी, देखिले दृष्टी परब्रह्मासी, आणिक जरी आम्हा पुससी, सांगेन ऐका एकचित्त. लौकिक सुबुद्धी होय जैसी, धर्माधर्म सुमने तैसी, उत्कृष्टाहुनी उत्कृष्टेसी, स्तुती करिगा अहर्निशी. जे जे समयी श्री गुरुसी, तू भक्तीने स्तुती करीसी, तेणे होऊ आम्ही संतोषी, तेची आमुची स्तुती जाण. वेद वाचिती
सांगेसी वेदांत भाष्य अहर्निशी वाचिती जन उत्कृष्टेसी आम्हा पावे निर्धारी बोलती वेद सिद्धांत गुरुची ब्रह्म असे म्हणत ह्याचे कारणे गुरु भजता सत्य सर्व देवता तुझ वैश्य गुरु म्हणजे अक्षर दोन अमृताचा समुद्र जाण तयामध्ये बुडताक्षण केवी होय परियेसा जयाच्या हृदयी गुरुस्मरण तोची त्रिलोकी पूज्य जाण अमृतपान सदा सगुण तोची शिष्य अमर होय यदा ममं शिवस्यापि ब्राह्मणो ब्राह्मणस्यै अनुग्रहो भवेत् नृणा सेव्यते सद्गुरुस्तला आपण अथवा ईश्वर ब्रह्मा जरी देतावर तत्वद फल दाता गुरु गुरु त्रयमूर्ती याचे कारणे ऐसा वर दीपकासी दिदला विष्णूने परियेसी ब्रह्मा सांगे कलिसी एकचित्ते परियेसा वर ला ओनी दीपक गेले गुरुचे सम्मुख पुसत असे गुरु ऐक तया शिष्य दीपकासी ऐक शिष्य कुलदीपक काय दिदले वैकुंठ नायक विस्तारोने सांगेनिक माझे मन स्थिर होय दीपक म्हणे गुरुसी वर दिदला ऋषिकेशी म्या मागितले तयासी गुरु भक्ती व्हावी म्हणून या गुरुची सेवा तत्परेसी अंतकरण दृढेसी वर दिदला संतोषी दृढ भक्ती माझी तुमचे चरणी संतोषोनी श्री गुरु प्रसन्न झाला साक्षात्कारू जीवित्वे होय तू स्थिरू काशीपुरी वास करी तुझे वाक्य सर्वसिद्धी तुझ्या घरी नवनिधी विश्वनाथ तुझे स्वादी म्हणे गुरु संतोषोनी तुझे स्मरण जे करीती त्याचे कष्ट निवारण होती श्रियायुक्त नांदती तुझे स्मरण मात्रेसी येणे परी शिष्यांसी प्रसन्न झाला परियेसी दिव्य देह झाला तत्क्षणेसी झाला गुरु वेदधर्म शिष्याचा भाव पहावयास कुष्टी झाला महाक्लेश तो तापसी अतिविशेष त्यासी कैसे पापर आहे लोकानुग्रह करावयासी गेला होता पुरी काशी काशी क्षेत्र महिमा ऐसी पाप जाय सहस्त्र जन्मीचे तया काशी नगरात धर्म अथवा अधर्मरत वास करीती कच्चित त्यासी पुनर्जन्म नाही जाण सूत म्हणे ऋषीश्वरासी येणे प्रकारे कलिसी सांगे ब्रह्मा परियेसी शिष्य दीपक आख्यान सिद्ध म्हणे नामकरणी दृढ मन असावे याची गुणी तरीच तरेल भवानी गुरुभक्ती असे येणे विधी यत्र यत्र दृढा भक्तिर्यदा कस्य महात्मन तत्र तत्र महादेवा प्रकाशमुपगच्छति जरी भक्ती असे दृढेसी त्रिकरण सहमानसी तोच लागे ईश्वरासी ईश्वर होय तया वैश्य गंगाधराचा नंदन श्रोतयांसी करी नमन न म्हणावे न्यूनपूर्ण माझे बोबळे बोलासी इति श्री गुरुचरित्र परमकथा कल्पतरौ श्री नरसिंह सरस्वती उपाख्याने सिद्ध नामधारक संवादे शिष्य दीपक आख्यान नाम द्वितीयो अध्याय श्री गुरु दत्तात्रेयार्पणमस्तु।